मकर संक्रांतीनिमित्त साड्यांवर जाहीर करण्यात आलेल्या मोठ्या सवलतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः थरारक स्थिती निर्माण झाली होती। आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये असलेल्या एका नव्या साडी सेंटर समोर रविवारी तब्बल 1000हून अधिक महिलांनी गर्दी केली। 5000 रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयांमध्ये मिळणार असल्याच्या ऑफरनं महिलांची झुंबड उडाली। दुकान उघडताच एकाच वेळी आत शिरण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळात 3 महिला श्वास गुदमरल्यानं बेशुद्ध झाल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली। काल सकाळी 10 वाजल्यापासूनच रांगा लागलेल्या होत्या। सोशल मीडियावर गेल्या 3 महिन्यांपासून सवलतींचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते। परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दुकान बंद केलं। 4 तास त्रिमूर्ती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ पाहायला मिळाला। दरम्यान या दुकानदाराला महापालिकेने 20,000 रुपये दंड ठोठावला। आणि याच दुकानाबाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। 5000ची साडी 500 रुपयात, या ऑफरवरनं छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी एका दुकानावर प्रचंड अशी गर्दी उसळली। इतके की काय की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती। 3 महिलांना त्यात भोवळ सुद्धा आली। साडी घेण्यासाठी महिलांनी इतकी जास्त गर्दी केली होती। आजही त्या दुकानाबाहेर अशा पद्धतीची गर्दी आपण बघतोय। गोंधळ होऊ नये म्हणून दुकानाच्या दरवाज्यावर मोठ्या संख्येनं बाउन्सर्स लावलेले आहे। बाउन्सर्सची फौज इथं तैनात करण्यात आली आहे। किमान आज गोंधळ होऊ नये अशी अपेक्षा आहे। तर दुसरीकडे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या। महिलाच नाही तर पुरुषांनी सुद्धा इथं रांगा लावल्या। अजून दुकान उघडायचं आहे, मात्र अजूनही सर्व महिला या रांगेत उभ्या आहेत। स्वस्त साडीचं आकर्षण आपण म्हणू शकतो। जवळपास 20 ते 25 बाउन्सर, महिलांची गर्दी आणि पुरुषांची सुद्धा रांग या ठिकाणी आहे। महानगरपालिकेनं सुद्धा या दुकानाला दंड ठोठावलेला आहे। बल्क प्रमाणात कचरा समोर टाकून दिला आहे आणि इथं पण पूर्ण घाण करून ठेवली ती रस्त्यावर। बरं, किती रुपयाचा दंड ठोठावलाय तुम्ही? या बल्क कचरा म्हणून 20,000 रुपये दंड लावणार आहोत। 20,000चा दंड ठोठावला लावणार आहोत। अजून भरलेले नाही त्यांनी। त्यांची मॅनेजर नोटीस इश्यू केली आहे। हो सर। महापालिकेने काल जो गोंधळ झाला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता म्हणून त्यांना दंड ठोठावलाय। दुकानाचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहे। काल प्रचंड गर्दी झाली होती, आज सुद्धा रांगा दिसत आहेत। हो सर, लोकांचा एक विश्वास आहे, आमच्यावर प्रेम दाखवले त्यांना, आम्ही नक्कीच त्यांचं पूर्ण समर्थन करू। पण काल नक्की काय गोंधळ झाला होता? काय विषय होता सर की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे, तुमचं मॅनेजमेंट ह्या पद्धतीने नाही आहे। बरेच जण बाहेर गावावरून आलेले होते, त्यांची अपेक्षा होती की आम्हालाच मिळालं पाहिजे। या लोकांना काय केलं, खूप गोंधळ घातला। मध्ये एकदम आटोप्यात आले नाही, पब्लिक एकदम मध्ये घुसली। 1000 पब्लिक मध्ये घुसल्यामुळे भरपूर काचा खाली पडल्या, आमचा नवीन स्टॉक पूर्ण खाली पडला, पाया खाली आला, खूप जारचं पाणी सांडलं, पूर्ण माल खराब झाला। त्यानंतर आम्ही ते माल पूर्ण फ्रेश करून बाजूला डिफेक्टिव्ह म्हणून बाजूला काढला आणि नवीन माल लावण्यासाठी आम्ही एक संधीचा टाइम मागितला। पण कस्टमर इतके नॉनस्टॉप येतात, जवळपास 15 ते 20,000 पब्लिक जमा झाली होती। मला सांगा कशासाठी आल्या तुम्ही, सांगा बरं मला। साड्या घ्यायसाठी। किती रुपयात? 5000ची 500 रुपये द्यायला? हा, 5,000ची 500 रुपयात। संक्रांतीच्या तोंडावर छान साडी घ्यायची। हा, छान साडी घ्यायची। वा मावशी, तुम्ही आम्ही पण काय घ्यायला आल्या? साड्या घ्यायला चालू। साडी घ्यायला आली? ताई, तू काय घ्यायला आली का? कपडे। अरे वा, इथे स्वस्त मिळतात का? तुम्ही कधीपासून रांगेत लागले? 8 वाजेपासून। अरे बापरे, म्हणजे पण साडी घ्यायचीच आज? हा। या महिलांच्या प्रतिक्रिया आहे काय? हा, दुकान उघडण्याची या सगळ्या महिला वाट पाहत आहे। 5000ची साडी जर 500 रुपयात मिळत असेल तर मग निश्चितच परवणी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्यामध्ये फक्त गोंधळ होऊ नये इतकीच अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।